शौर्य आजीला नक्की कोर्टात काय घडलं ते सगळं सांगत असतो आणि तो आजीला हे सुद्धा विश्वासाने सांगतो की पद्मा आणि ऊर्जा दोघींच्याही बोलण्यावरती त्याचा पूर्ण विश्वास आहे. कारण ज्यावेळी विक्रांतचे मवाले मित्र हे पद्माच्या मागे लागले होते त्यावेळेस ऊर्जाच्या मदतीला स्वतः शौर्य गेला होता. तेव्हाच आजी शौर्याला एकच प्रश्न विचारते, तू तर स्टेटमेंट देणार होतास ना कोर्टात, मग त्याचं काय झालं? शौर्यला तो किस्सा आठवतो की ऊर्जा जीव तोडून सत्य सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण ऐनवेळी हर्षवर्धनने उलटा सवाल करून ऊर्जाची बोलती बंद केली. शौर्य सांगतो की आजी, तिने हा मुद्दा कोर्टात मांडला होता, पण डॅडने तो खोडूनच काढला. पुढे तो आजीला सांगतो की हे बघ आजी, विक्रांतच्याकडे जे काही घडलं त्याचा साक्षीदार कोणी नाहीच आहे ना. म्हणजे पद्मासोबत तिथे काय झालं हे सगळं कोणाला माहितीच नाही आहे. तेव्हा आजीला कळून चुकतं की नक्कीच हर्षवर्धनने हा मुद्दा मांडून ऊर्जाची त्यावेळी बोलती बंद केली असावी. आजी आता शौर्यला एकच प्रश्न विचारते, मला सांग, तुला कोणाच्या बाजूने साक्ष द्यायची आहे? कारण शौर्य विचारतो की आजी, जर उद्या पुन्हा एकदा कोर्टात तीच वेळ आली तर मी नक्की कोणाच्या बाजूने साक्ष द्यायची आहे? तो इतका गोंधळलेला असतो, त्यात त्याला दुसरंच टेन्शन. कारण साक्षीदार शौर्य आहे हे जर हर्षवर्धनला ऐनवेळी तिथे कळलं तर त्यावेळी काहीही होऊ शकतं. तेव्हा आजी त्याला विचारते की तू कोणाच्या बाजूने आहेस? शौर्य सांगतो की ऊर्जाच्या, कारण मला पद्माला न्याय द्यायचा आहे. आजी त्याच्यावरती इतकी खुश होते. खरं तर आजी शौर्याचं खूप कौतुक करते. हर्षवर्धन जरी माझा सावत्र मुलगा असला तरी त्याचा तू मुलगा आहेस, पण तू अगदी माझ्यासारखा विचार करतोस. आता शौर्य आजीकडे मदतीचा हात मागतो. तो सांगतो की यामध्ये खूप मोठी रिस्क आहे आणि त्यावेळी मला तुझी मदत हवी आहे. आजी शौर्याला वचन देते की ती कायम त्याच्यासोबतच आहे आणि ऊर्जाच्या सुद्धा, कारण दोघेही सत्याच्या बाजूने लढाई लढत आहेत. पण त्याचवेळी आजी शौर्यपुढे एक अट ठेवते. आता शौर्य म्हणतो की माहिती आहे, घरात याबद्दल कोणाला काहीही कळू द्यायचं नाही आहे. तर आजी त्याला सांगते की हे बघ, विक्रांत जर दोषी असेल ना तर आपल्या तीर्थाचं लग्न त्याच्याशी होऊ द्यायचं नाही आहे. त्याच सेकंदाला मागचा पुढचा विचार न करता शौर्य आजीचा हात हातात घेऊन तिला वचन देतो, जर विक्रांत खरोखरच दोषी असेल तर तो तीर्थाचं आयुष्य असं उद्ध्वस्त नाही होऊ देणार. इकडे ऊर्जा मात्र इतकी अस्वस्थ असते, अजून त्या धक्क्यातून सावरलेलीच नाही आहे. कोर्टात तिची पहिली केस उभी राहिली आणि पहिल्याच सुनावणीच्या वेळेस तिला अपयश आलं. कारण प्रत्येक वेळेस हर्षवर्धनने उलट तपासणी घेऊन ऊर्जालाच कोर्टासमोर तोंडघशी पाडलं. तो प्रत्येक क्षण तिच्या काळजावर घाव घालण्यासारखा होता आणि त्यातूनच ती स्वतःला सावरूच शकत नाही. त्यात पूर्वा तिला जेवायला आणून देते, पण ऊर्जाचं लक्षच नसतं. सतत तिचा आवाज, हर्षवर्धनचा आवाज तिच्या कानात घुमत असतो. अचानक जेव्हा पूर्वा ऊर्जाकडे पाहते तेव्हा ती तिला भानावर आणते. तिला समजावण्याचा, धीर देण्याचा प्रयत्न करते की मनू काय हे, अगं अपयश इतकं मनाला लावून घ्यायचं नसतं. तुला माहिती आहे का मनू, तुझे बाबा ना नेहमी म्हणायचे की जिंकणारा दिवस हा पाठीवरती शब्बासकी देतो, पण हारणारा दिवस खऱ्या अर्थाने खूप काही शिकवून जातो. ऊर्जा रडतच पूर्वाला विचारते, आई, आज मी बाबाला निराश केलं का गं? तेव्हा पूर्वा तिची समजूत घालते की नाही, अपयश लाजिरवाणं नसतं. खरं तर प्रयत्न न करणं हे जास्त लाजिरवाणं असतं. पण ते अपयश ऊर्जेच्या मनावर, हृदयावर इतकं खोलवर रुजलेलं आहे की ती पुन्हा रडत विचारते, मी पद्माची केस घ्यायला नको होती, कारण आज माझ्यामुळे पद्माला न्याय नाही मिळणार. हताश झालेल्या, कोलमडून गेलेल्या या ऊर्जाला पूर्वाच्या शब्दांनी खूप धीर मिळतो. ती ऊर्जाला समजावते की केस अजून संपलेली नाही आहे, आपल्याला कोर्टात फक्त सबळ पुरावा सादर करायचा आहे. पण यावेळी मात्र एका केसने कोलमडून गेलेली ऊर्जाने जो काही निर्णय घेतलाय त्यामुळे पूर्वाला जबरदस्त धक्का बसलाय प्रेक्षकांनो. कारण ऊर्जा स्वतःहूनच माघार घेते
यापुढे मी एकही केस लढणार नाही आहे. यापुढे मी कोर्टाची पायरी चढणारच नाही आहे. असं ज्यावेळी ती सांगते तेव्हा मात्र पूर्वाला काही सुचेनासं होतं. कारण तिला पुन्हा एकदा पूर्वीच्या त्याच ऊर्जाला लढण्यासाठी उभं करायचं असतं. पण ते कसं तेच तिला सुचेनासं होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शौर्य ऊर्जाशी कॉन्टॅक्ट करण्याचा खूप प्रयत्न करतो. पण काही केल्या ऊर्जा त्याचा फोनच घेत नसते. त्याला खूप टेन्शन येतं. ऊर्जा कोणत्या संकटात सापडली तर नसेल ना, असे नको ते विचार त्याच्या मनाला सतवत राहतात. त्यानंतर तो विचार करतो की फोन घेत नाही आहे, मग मेसेज करू का? आणि त्यानंतर तो मेसेज टाकतोय. जेव्हा ऊर्जा तो मेसेज वाचते तेव्हा मात्र शौर्याचा फोन घेणं तिला भाग पडतं. कारण शौर्यने मेसेज पाठवलेला असतो, जर का तू आता माझा फोन घेतला नाहीस तर मी डायरेक्ट तुझ्या घरी येईन. पण जेव्हा शौर्य पुन्हा एकदा ऊर्जाला कॉल करतो त्या क्षणी ती फोन उचलते. शौर्य तिला विचारतो की ऊर्जा, अगं तू माझा फोन का घेत नाही आहेस? ऊर्जा शांतपणे त्याला विचारते की काय झालंय. शौर्य इतका भांबावून गेलेला असतो. ऊर्जाचा आवाज जेव्हा तो ऐकतो त्या क्षणी त्याचा जीव भांड्यात पडतो. कारण हर्षवर्धन किती नीच आणि कारस्थानी विचाराचा माणूस आहे ते त्याला चांगलंच माहिती आहे. तो स्वतः केस लढायची, स्वतः जिंकायचं म्हटलं तर ऊर्जालाही गायब करू शकतो याची भीती शौर्याला आहेच. ऊर्जाला शौर्याशी काहीच बोलायचं नसतं. पण शौर्य तिला रिक्वेस्ट करतो, हे बघ तू असं स्वतःला कोंडून घेऊ नकोस. मला भेटायचं आहे तुझ्याशी, मला बोलायचं आहे. केव्हापासून कॉल करतोय मी तुला, तू माझा फोन घेत नव्हतीस. त्यामुळे मी खूप घाबरलो होतो. मला असं वाटलं की तुला काही, आणि तो थोड्या वेळासाठी शांत होऊन जातो. त्याला नक्की काय म्हणायचं आहे ते ऊर्जालाही कळून चुकतं. ऊर्जा शौर्याला सांगते, मी बोलण्याच्या मनस्थितीत नाही आहे. तरीही शौर्याला त्या सगळ्या विचारातून ऊर्जाला बाहेर काढायचं असतं. कारण पहिलंच अपयश तिने तिच्या मनात इतकं खोलवर रुतवलं आहे की त्यातून ती बाहेर पडतच नाही आहे. शौर्य आता सिरियसली बोलतो. तो म्हणतो की हे बघ प्लीज, मी रिक्वेस्ट करतोय तुला की थोड्या वेळासाठी तू मला येऊन भेट. तू हवं तर काही बोलूच नकोस. मी तुझ्या समोर येऊन शांतपणे बसतो. आता ऊर्जा तयार होते. जेव्हा ती विचारते की कुठे भेटायचं आहे तेव्हा मात्र शौर्य खूप खुश होतो. पण इकडे विक्रांतच्या घरी मात्र वेगळंच चित्र उभं असतं. कारण ते सगळेच जण विक्रांतसोबत पार्टी करत असतात. ऊर्जाची हार एन्जॉय करत असतात. सचित खूप खुश होऊन हसू हसू विक्रांतला सांगत असतो, अरे ती ऊर्जा असते कार पडली होती माहिती आहे कोर्टात. पण काहीही म्हणा भाई, कोर्टात मात्र मजा आली. तेव्हा गौतमही मोठ्या आनंदाने सांगतो की तुझ्या सासऱ्याने ना बाजी एकदम पलटली हा. आता पहिलंच कोर्टात इतकं मोठं अपयश आलंय, ते ऊर्जा काय पुन्हा उभी राहणारच नाही आहे. सचितही म्हणतो की हो, ती ऊर्जा पुन्हा काही कोर्टाची पायरीच चढणार नाही आहे. चढायच्या आधीच थरथर कापे राहते. गौतम म्हणतो की नाहीतर काय, तुझ्या सासऱ्याने कमालीची बाजी पलटली. टांगा पलटी घोडे फरार. आणि ते मोठमोठ्याने हसू हसू आनंद साजरा करत असतात. नंतर गौतम पुन्हा एकदा सगळ्यांना सांगत असतो, अरे भाई, आपला विकी हो तो होणारा जहागीरदारांचा जावई आहे म्हटल्यानंतर विषय आहे का. आता विक्रांतसुद्धा मस्त अशा बडाया मारायला चालू करतो. अरे भाई, विषय आहे का. त्यात पप्पा आता पार्टीचे माणूस आहेत म्हटल्यानंतर कोणाचे आपल्या पुढे लढाईची अवकात आहे का. सगळे पोलीस, सगळे वकील असे हातात आहेत, आपल्या मुठीत आहेत. पैसा बोलतो भाई, पैसा. या विक्रांतचं म्हणजे असं झालं आहे ना की सुंभ चढला तरी पेळ मात्र जात नाही आहे. याला वाटतंय की पैशाने तो काहीही करू शकतो. अगदी आत्तासारखाच कायदाही विकत घेऊ शकतो. पण ऊर्जा सत्याची लढाई नक्कीच लढेल. आणि ज्या दिवशी पद्माला न्याय मिळेल ना, त्या दिवशी हा विकी आता जो मोठ्या मोठ्या बाता मारतोय ना, तो नक्कीच पुरा उद्ध्वस्तच झालेला असणार आहे. आणि आता एवढं सगळं घडूनसुद्धा ती पोरगी तिकडे न्यायासाठी भिका मागते. भिकारडी कुठली. असं म्हणत जेव्हा विक्रांत पद्माबद्दल नको नको ते वाटेल ते बोलून
तिला हिणवत असतानाच नेमकी तिथे अर्पिताची एंट्री होते. आता ती त्या मित्रांसोबत विक्रांतची सुद्धा कान उघडणी करते की वा, नाही म्हणजे इतकं सगळं घडूनही दिवसा दवड्या तुम्ही दारू ढोसताय. विक्रांत, तुला जराही लाज नाही वाटत? तू त्या मुलीला हिणवतोयस. खरं तर अर्पिताला हे सगळं दृश्य बघून एक मुलगी म्हणून नक्कीच मनातून खूप वाईट आणि इतकं लाजिरवाणं वाटतं. तेव्हा विक्रांत उलट अर्पितालाच खूप काही सुनावतो. आल्या 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 आपल्या समाजसेविका आल्या. नाही, समाजसेविका कुठलं, शिर्के घराण्याच्या पुढच्या निर्वाचित राजकीय वारसदार आल्या असं म्हणताच बाकीचे मित्रही फिदे फिदे हसायला लागतात. पण अर्पिताला त्यांच्याशी काही घेणं देणं नसतं. उलट ती विक्रांतला चांगलंच खडसावते. तू वाटतील ते बोल विक्रांत. अर्पिता आता त्यांचे चांगलीच कान उघडणी करते. केस अजूनही संपलेली नाही आहे विक्रांत. चौकशीचे आदेश आले आहेत. महिनाभरानंतर तुम्हाला पुन्हा कोर्टात सुनावणीसाठी उभं राहायचं आहे. आज तुम्ही लगेचच जिंकलायत असं गृहीत धरून मजा मारताय, इथे पार्ट्या करतायत. पण ज्या दिवशी ती मुलगी जिंकेल ना विक्रांत, त्या दिवशी तुझ्या हातात हा पार्टीसाठीचा दारूचा ग्लास नाही तर पोलिसांच्या बेड्या पडतील, एवढं लक्षात ठेवा असं सांगून ती तशीच तरातरा निघून जाते. आता विक्रांतला इतकीही लाज आणि शरम उरलेली नाही आहे. तो तिच्या बोलण्याकडे पुरेपूर दुर्लक्ष करतो. खरं तर विकीचे मित्र थोडेसे घाबरलेत. इकडे शौर्याने ऊर्जाची तर भेट घेतलेली असते. खूप वेळ बसूनही ऊर्जाच्या डोळ्यात फक्त अश्रूच्या धारा असतात. तोंडातून एक चकार शब्दही फुटत नसतो. शेवटी शौर्य न रावल्याने ऊर्जाची समजूत घालतोच. ऊर्जा, अगं प्रत्येक वेळेस जिंकता कसं येईल आपल्याला? अगं प्रत्येक वेळेस हारणं म्हणजेच काही सगळं संपलं असं नसतं, तर पुन्हा उभं राहण्याची ताकद असते ती. पण आता शेवटी ऊर्जासुद्धा बोलायला सुरुवात करते. मनात जे काही दुःख साठलंय ते शौर्यला ते बोलून दाखवते. प्रश्न हरण्याचा नाही आहे शौर्य. खरं तर पद्माला मी न्याय नाही मिळवून देऊ शकले, याचं जास्त वाईट वाटते. ती तर नकोच म्हणत होते ना रे. तिला FIR करायची नाही आहे, ही केस लढायची नाही आहे, कोर्टात यायचंच नाही आहे असं वारंवार तिने सांगितलं मला. पण मीच हट्ट धरला. सतत तिच्या घराकडे चक्रा मारल्या. शेवटी तिला केस करायला तयार केलं. कोर्टात केस उभी राहिली खरी, पण काय झालं? शेवटी घडलं सगळं मनाविरुद्ध असणार आहे. फक्त माझ्या या लढण्याच्या हट्टामुळे ती तिचा समाजातला मान सन्मान, नोकरी सगळं काही गमावून बसली. अरे शौर्य लहान भाऊ आहे तिला, त्याची जबाबदारी आहे तिच्यावरती, घराची जबाबदारी आहे तिच्यावरती. पण माझ्यामुळे हे सगळं ती गमावून बसली. पद्माला ती न्याय नाही मिळवून देऊ शकली याचा आघात तर तिच्या मनावर असतोच. पण तिच्या मनात नक्की कोणतं दुःख साठलंय तेही ती मनमोकळेपणाने शौर्यला सांगते. जबाबदारी तर माझ्यावरती आहे ना शौर्य. अरे घरावर कर्जाचा डोंगर उभा आहे. किराणावाल्याची थकबाकी द्यायची आहे. लाईट बिल नाही भरलं तर वीज कापायला येतात लोक. आणि इतकं सगळं असूनसुद्धा ती निमूटपणे सगळं सहन करते. ती काही बोलत नाही आहे. याचा अर्थ असा नाही आहे ना शौर्य की सगळं कसं सुरळीतच चाललं आहे. लहानपणापासून ती फक्त आमच्यासाठी झटते. आम्हाला तिने लहानाचं मोठं केलं. पण शौर्य, आज घराच्या या जबाबदाऱ्यापासून मी पळून गेले. ऊर्जाच्या तोंडून तिला झालेलं दुःख, तिचा मनस्ताप हे सगळं जाणून घेताना शौर्याची सुद्धा तितकीच तळमळ होते. त्यालाही ऊर्जासाठी खूप वाईट वाटत असतं. ऊर्जा पुढे शौर्याला सांगते की मी जेव्हा लहान होते ना तेव्हा मी माझ्या बाबांना म्हणायचे की मी जेव्हा मोठी होईन ना तेव्हा अगदी तुमच्यासारखी वकील होईन. माझे बाबा मी लहान असतानाच गेले. पण ते स्वप्न ते मी पूर्ण करायचं ठरवलं. मी ठरवलं होतं की ज्यावेळी मी पहिली केस लढेल आणि जिंकेन ना ते बाबाचा कोट घालूनच. मी ज्या वेळी बाबांचा कोट घालून
लढण्यासाठी उभी राहिले ना शौर्य, त्यावेळी फक्त माझ्या बाबांच्या फाटक्या कोटाचाच अपमान झालाय. हर्षवर्धनने सुद्धा माझ्या बाबाच्या कोटाचा असाच अपमान केला. पण मी ठरवलं होतं की त्या हर्षवर्धनला मी काहीही झालं तरी सडेतोड उत्तर देईनच. आणि शेवटी काय झालं शौर्य? अरे हरले मी ही केस. आणि फक्त हरले नाही आहे, हर्षवर्धनला माझ्या बाबाचा अजून अपमान करण्याची एक संधी दिली मी. तेव्हा ते वाक्य ऐकून शौर्याच्या डोळ्यात ठचकन पाणी उभं राहतं. ऊर्जाची मनस्थिती इतकी ढासळली आहे ना की ती पुन्हा उभं राहण्याचा विचार करतच नाही आहे. सतत तोच विचार करून ती स्वतःच्या मनाला आणखीन खचवते. शौर्य, मला आता असं वाटतंय ना की मी ॲफिडेव्हिटची कामं केलेलीच बरी आहेत. कारण कोर्टात उभं राहून केस लढण्याची लायकी माझी तरी नाही आहे. नाही मी कोणाला न्याय मिळवून देऊ शकत. असं स्वतःबद्दलच अपशब्द बोलून ऊर्जा स्वतःलाच कमी लेखते आणि त्याच्यासमोर गळागळा रडायला लागते. ऊर्जा जरी खचून हार पत्करण्याचा विचार करत असली तरीसुद्धा शौर्य आपलं कर्तव्य मात्र बजावतो. तो ऊर्जाला पुन्हा हिंमत देतो, लढण्याचं बळ देतो. तू हरलेली नाही आहेस. स्वतःला तू असं कमी लेखू नकोस. अगं मी स्वतः पाहिले त्या मुलीसाठी तुला लढताना मिरवणुकीमध्ये तहान भूक विसरून फीचा विचार कसलाही न करता फक्त त्या मुलीला न्याय द्यायचा हा विचार करताना. तू हर्षवर्धन जहागीरदारसारख्या मुरलेल्या वकिलाच्या समोर जराही डगमगलेली नाही आहेस ऊर्जा. हे बघ, अशी हिंमत सगळ्यात नसते अगं. हे बघ ऊर्जा, अडचणी काही फक्त तुझ्या आयुष्यात नाही आहेत अगं, त्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. पण अडचणींमुळे हार पत्करायची नाही आहे. आता तो एक सवाल करतो, तुला तुझ्या बाबांच्या त्या कोर्टमुळे बळ मिळतं ऊर्जा? हे बघ अगं, तुझ्यातल्या त्या लढण्याची ताकद ओळख. तू घाबरून हार मानून बसणाऱ्यातले नाही आहे ऊर्जा. तू ठरवलंस ना तर कोर्टात कोणालाही गुडघ्यावर आणू शकतेस. आणि तोच दिवस मला बघायचा आहे. त्या दिवसाची मी आतुरतेने वाट बघेन ऊर्जा. तो दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण असेल आणि त्या आनंदाचा मी स्वतः साक्षीदार असेन ऊर्जा. शौर्य हसऱ्या चेहऱ्याने बोलतो, पण ऊर्जाच्या डोळ्यातील अश्रू काही थांबत नाहीत. आता इकडे हर्षवर्धनच्या असिस्टंटने हुळबुट्टेची भेट घेतलेली असते. तो जेव्हा म्हणतो की प्रमोशन आता नक्की होणार तुमचं, हुळबुट्टे घाबरतो. तो विचारतो की अय्यो साहेब, काही चुकी झाली का आमच्याकडनं? ओ साहेब, असं नका करू की हो, सगळं सेट झालं आहे आमचं. तो आता गयावया करत असताना तो असिस्टंट हसायला लागतो आणि पैशाचं पॉकेट काढून हुळबुट्टीच्या हातात टेकत सांगतो, काहीही चुकीचं घडलेलं नाही आहे. आता इतके सारे पैसे बघून हुळबुट्टे तर हवालदिलच होतो. या सगळ्यांमध्ये खरं तर शातीर कोण असेल ना तर तो हा हुळबुट्टेच आहे. दोन्ही बाजूनी दोघांनाही लटकवतोय. म्हणजे एकीकडे न्याय द्यायचं असं वचन देऊन ऊर्जाला आणि दुसरीकडे मदत करायचं वचन देऊन हर्षवर्धनला. याला पुरेपूर खात्री होती की तो विक्रांत नक्की कुठे. खरं तर आता हर्षवर्धनचा असिस्टंटसुद्धा आश्चर्यचकित होतो की विक्रांतचा पत्ता माहिती असूनही या हुळबुट्टेने त्याला का उचलला नाही. त्याचं कारणही हुळबुट्टे सांगतो की आमदार साहेब हो, अहो जर त्याला उचललं असतं तर आमदार साहेबाचं नाव आलं असतं की हो पेपरात. आमदार साहेब म्हणजे आमच्यासाठी देव माणूस. अहो साहेब, आम्ही पोलीस लोक म्हणजे एकदम साधं सरळ बघा. म्हणजे कुठं काय करायचं कुठं काय नाही करायचं हेच आमचं नोकरी की हो. पुढे हुळबुट्टे त्याला सांगतो की साहेबांनाच आमचा निरोप द्या बघा. आम्ही साहेबांसोबत नेहमी असणार बघा. तेवढं आमच्यावरती ही कृपादृष्टी तेवढी राहू देत. तेव्हा भजन म्हणतो की ठीक आहे, देतो तुमचा निरोप. आणि तो त्याचा निरोप घेऊन तिथून निघून जातो. इतकं समजावून सुद्धा इकडे ऊर्जाच्या डोक्यात मात्र काही शिरतच नाही आहे. ती पुन्हा एकदा स्वतःलाच कोसते, स्वतःलाच दोष देते. हर्षवर्धनसारख्या माणसाच्या पुढे मी पुन्हा नाही उभं राहू शकत. खरं तर त्याच वेळेस पद्माची ही केस
मी एका सिनियर वकिलाला द्यायला हवी होती. हे वाक्य जेव्हा ती बोलते तेव्हा शौर्याच्या काळजात चरव होतं. तो तिला समजावतो की मोठा वकील, मोठी केस म्हणजे लगेच जिंकणं असं नसतं ऊर्जा. पुढे शौर्य ऊर्जाला इतकं छान पद्धतीने समजावतो की तिच्या मनात जे काही हरण्याबद्दलचे, माघार घेण्याचे विचार साठलेले आहेत ना, ते पुरेपूर खोडूनच काढतो. हे बघ, अनुभव, टॅलेंट हे सगळं महत्त्वाचं आहे, पण त्याच्याही पेक्षा जास्त महत्त्वाचा असतो तो म्हणजे इंटेंट, हेतू. आणि ऊर्जा, तुझा हेतू किती स्वच्छ आणि निर्मळ आहे. फाईलमध्ये असलेली केस तुला दिसत नाही आहे, तर तुला फक्त पद्मा दिसते. तिला न्याय मिळवून देणं दिसतंय आणि ही खूप मोठी जबाबदारी तू पार पडतेस अगं. ज्याला फक्त केस नाही तर समोरचा माणूस दिसतो ना ऊर्जा, खऱ्या अर्थाने तो जिंकतो. आणि कायदा फक्त कलमांवर नाही चालत अगं, तो अंतःकरणावर सुद्धा चालतो. आणि तुझं अंतःकरण खरंच खूप स्ट्रॉंग आहे. शौर्याचा प्रत्येक शब्द हळूहळू ऊर्जाचे विचार बदलायला लागतो. पण आता खचलेल्या याच ऊर्जाला पुन्हा उभं करून लढण्याची हिंमत देऊन शौर्य हर्षवर्धनच्या समोर केस लढायला कसा उभा करतो आणि कोर्टातल्या या केसला एक वेगळी दिशा कशी मिळते, पाहणं मनोरंजकच ठरेल. तर प्रेक्षकांनो, भाग इथेच संपतोय. बघूया पुढे नक्की काय ट्विस्ट आलाय ते. अर्पिता, विजया दोघीही मंदिरातून उतरताना अचानक विजयाचा पाय सटकतो आणि ऐनवेळी ऊर्जा तिला सावरते. तिचा मुरगळलेला पाय आहे तो ती ठीक करत असते आणि विजयाला ऊर्जाचं इतकं कौतुक वाटतं. ती त्याला विचारते की ओळख पाळख नसताना तू माझी मदत कशी काय करतेस. ऊर्जाचं एक वाक्य विजयाच्या इतकं मनाला भिडतं. ऊर्जा म्हणते की शेवटी माणूसच माणसाच्या मदतीला येतो ना, आणि आपण माणुसकी नाही दाखवली तर मग दाखवायची तरी कोणी. आणि तिथेच ऐनवेळी टपकतो तो म्हणजे शौर्य. पण देवकृपेने त्याने वेळेवर खूप दुरून त्या दोघींना एकत्र पाहिल्याने तो वेळीच सावध होतो. पण जर तो समोर गेला तर त्याची भांडेफोड होईल, म्हणूनच तो मनातून घाबरतो. पण आता ऊर्जा विजयाची भेट झाली, त्यांच्यासोबत अर्पिता